नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओमध्ये भरपूर मोठी आयटनरी आहे आणि आता सध्या सगळे पॅसेंजर सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत। इथून जायचं आहे पहिल्यांदा शाहूवाडीला। शाहूवाडीमधून अजून पुढची डेस्टिनेशन आहे। मी पुढची डेस्टिनेशन एक सरप्राईज ठेवली आहे। आता पहिली डेस्टिनेशन तर सांगतोय की मी आपण शाहूवाडीला जायचं, एक फॅमिली कार्यक्रम आहे। मग आता निघालोय, जाऊया। काय काय पुढे एन्जॉय होते ते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा। आत्ता आलोय आम्ही ओम साई मल्टीपर्पज हॉल शाहूवाडीमध्ये। इथं आलो होतो का फॅमिली फंक्शनला, जसं मगाशी बोललो होतो तुम्हाला। त्यामुळे रस्त्यात जास्त मी व्हिडिओ घेतला नाही, कारण का मला इथं पटकन यायचं होतं। आणि आलोय ह्याचं कारण असं, मी आलोय माझ्या नातवाच्या बारशाला। हा, बघून वाटत नाही मला नातू असेल वगैरे, पण ऍक्च्युली माझ्या आत्याच्या मुलाचं, म्हणजे माझ्या आते भावाच्या मुलीच्या मुलाचं, म्हणजे माझ्या नातवाचं, टेक्निकली तो नातू लागतो मला, त्याच्या बारशाला। आता सध्या इथं आत सगळेजण गेलेत, मी आता सध्या बाहेर आहे। तर आपण पण जाऊया आणि जेवढं जमल तेवढं तिथले काय काय मजा होती तुम्हाला दाखवतो। आत्ता सध्या आलोय आम्ही गारगोटीमध्ये। इथून अजून कमीत कमी एक 45 किलोमीटर अजून आपली डेस्टिनेशन आहे। सध्या तरी थोडस काही किरकोळ सामान घरी विसरलो होतो, ते घेण्यासाठी आम्ही आता थांबलोय। इथून आता पुढं अजून 1 तास, ऑलमोस्ट मे बी 1 तास लागेल का जरा जास्त लागेल, कारण का एंड जो आहे तो खूप एक्साइटिंग आहे। त्यामुळे मी जास्त काय स्पॉइलर करत नाहीये तुम्हाला। त्यावेळेला तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी तो पूर्ण जो एंडिंगचा रिसॉर्ट पर्यंतचा जो रोड आहे तो दाखवतो, आणि त्यानंतर मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला ते पाहून कसं वाटलं। मग आता बाकी सामान आणतायत आलं की निघायचं पुढे। कसा वाटला जंगलामधनं आलेला रोड? हा रोड ऑलमोस्ट 1 ते 1.25 किलोमीटरचा पूर्ण रोड आहे हा, आणि पूर्ण जंगलातनं आहे। आणि आता सध्या आपण आलोय रेन फॉरेस्ट रिसॉर्ट मानीमध्ये। रेन फॉरेस्ट रिसॉर्ट मानीमध्ये मी ह्याच्या पूर्वीही आलो होतो। ऑलमोस्ट आता त्याला झाले असतील 3-4 महिन्यापेक्षा जास्त वेळ होऊन गेला असेल। माझं जे तुम्हाला माहिती आहे मी AMC ग्रुपमध्ये आहे, त्या AMC ग्रुपच्या मेंबर सोबत मी इथं मानीला आलो होतो। पण त्यावेळेला माझ्या मोबाईलचा आय थिंक माईकचा प्रॉब्लेम झाला होता। सो ॲट दॅट टाइम मी काही शूट करू शकलो नाही, म्हणून नंतर माझ्या फॅमिली वेकेशनसाठी सुद्धा मी हा स्टेशन निवडलं, कारण का एकंदरीत इथला असणारा हा टोटल व्ह्यू, आणि इथे मागा आहे तो म्हणजे आहे स्विमिंग पूल। आता सध्या सगळेजण चहा प्यायला गेलेत, चहा रूम्स सगळ्या झालेल्यात आमच्या डिसाईड करून। आता फक्त चहा घ्यायचा आहे आणि नंतर सगळं सामान रूम मध्ये न्यायचं, चेंज करायचं आणि पाण्यामध्ये उड्या मारायच्या। आत्ता जाऊ किंवा सकाळी जाऊ, आय डोंट नो। पण एकंदरीत या ठिकाणी ना तुम्हाला आजूबाजूला कुठल्याही पद्धतीचा गाड्यांचा किंवा कशाचाही आवाज ऐकू येणार नाही। आता तुम्ही बघितलं आपण जंगलाच्या किती आतमध्ये आलोय, त्यामुळे आता ऑब्व्हियसली इथं तर कोणी येऊ शकणार नाही जास्त। आणि आज आम्ही बुकिंग केलं होतं, पण आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट अशी झाली की आज इथं कुणाचंही बुकिंग नाहीये।
म्हणजे असं म्हणू शकता की हे पूर्ण रिसॉर्ट आज आणि उद्या आम्ही जोपर्यंत जाणार आहे तोपर्यंत त्या दिवसापर्यंत हे रिसॉर्ट आम्ही आमच्यासाठी बुक केलंय, पूर्ण रिसॉर्ट. कारण का इथं अजून दुसरे कुठले बुकिंग नाही आहेत, त्यामुळे आम्ही आता फुल एन्जॉय करणार आहे आमच्या इथे. Vara.